नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज मी कटिंग, स्टिचिंग किंवा डिझाईन घेऊन नाही आले, पण आज मी माझ्या मनातलं बोलायला आले आहे. कारण मला दररोज जे अगदी अनेकदा विचारणारे प्रश्न, बऱ्याच मैत्रिणी मला फोन पण करतात किंवा मेसेज पण करतात. ताई, आमचं काम खूप वर्षापासून करतोय आम्ही, पण फिनिशिंग इतकी छान येत नाही. आम्ही इतके वर्ष झाले शिकायला, पण तरी परफेक्शन नाही कामात. आणि प्रत्येक वेळी मी एकच सांगते, फिनिशिंग एका दिवसात येत नाही. आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, तर मला खात्री आहे तुम्ही पण असंच काहीतरी अनुभवत असाल. कदाचित तुम्ही घरातून शिवणकाम करत असाल किंवा कदाचित तुम्ही बुटीक चालवत असाल किंवा अजून शिकत असाल. तुम्ही रोज मशीनवर बसता, रोज प्रयत्न करता, पण तरी मनात एक प्रश्न राहतो, मी खरंच पुढे जाऊ शकते का? मी पण हाच प्रश्न स्वतःला विचारायचे. जेव्हा मी बुटीक 0 पासून स्टार्ट केलं, तेव्हा माझी फिनिशिंग पण इतकी परफेक्ट नव्हती. आज जे लोक म्हणतात तुमचं काम खूप छान आहे, त्यांना माहिती नाही की मी किती वेळा जे माझं स्वतःचे ब्लाउज शिवलेले राहायचे ते बघून खूप निराश व्हायचे. कारण मला असं वाटायचं की अजून आपल्या कामात परफेक्शन हवंय. पण खूप वेळा असं झालं की ब्लाऊज शिवून झाला, पण मनात समाधान नव्हतं. आणि इथेच मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. खूप मैत्रिणींचं असं होतं की ब्लाऊजला थोडा जरी प्रॉब्लेम आला तर लगेच घाबरून जातात. आता काय करायचं, क्लायंट काय म्हणेल, आणि त्याच गोष्टीवरनं घाबरून ते काम सुद्धा बंद करून टाकतात. आपलं शिवणकाम बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंटमधून मी ऐकलंय की मी पण बंद केलं अशाच कारणांमुळे. पण आपल्याला अशा कारणांमुळे थांबायचं नसतं आणि तिथेच त्या निराश होतात. पण खरं सांगू का, घाबरणं हे सोल्युशन नाही. मी मोठी होत गेले, अनुभव येत गेला मला, तेव्हा मला कळालं ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणं ही लाज वाटण्याची गोष्ट नाही, पण प्रॉब्लेम टाळणं ही चुकीचे आहे. काही क्लायंट खूप जास्त रिॲक्ट करतात, पण मी अनुभवलंय. पण त्यावेळेस आपण अजून शांत राहायला शिकायचं असतं. क्लायंटला घाबरून टाळायचं नसतं, त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं असतं. मी बघते कुठे काय चुकलंय ते नीट बघूया आणि ते मी नीट करून देते. ब्लाऊज कुठे चुकलाय, फिटिंग आहे का, लाईन व्यवस्थित आहे की नाही आपल्या शिलाईची, फिनिशिंगमध्ये काय कमी आहे का, हे निरीक्षणाने बघायचं असतं. आणि हो, कधी कधी पूर्ण ब्लाऊज नवीन करावा लागतो. त्यावेळेस आपल्याला कधीच मागे राहायचं नाही. कारण बऱ्याचशा मैत्रिणींना कंटाळा येतो. कारण तेव्हाच तुम्ही मोठे होता, तेव्हाच तुम्ही परफेक्ट होता. आणि ज्यांच्याकडून कधीच प्रॉब्लेम येत नाही असं नाही, प्रत्येकाकडनं काही ना काही प्रॉब्लेम येत असतात प्रत्येकाच्या ब्लाऊजला, तर त्याच्यामधून घाबरून जायचं नसतं. मी पण एक गोष्ट कधीच केली नाही, मी थांबले नाही. मी रोज माझ्या कामातून शिकले. मी माझं काम उलट बाजूने बघायची. उलट बाजूने म्हणजेच जे ब्लाऊज आपण उलटं असतं मधल्या बाजूने, मी ते ब्लाऊज बघायची आणि त्याच्यात काय चुकी आहे ते बघून मी पुढच्या ब्लाऊजमध्ये सुधारणा करायची. आज खूप जणी म्हणतात, ताई आम्हाला पण पटकन परफेक्ट व्हायचं आहे. पण मी एकच सांगते, परफेक्ट व्हायची घाई करू नका. कारण परफेक्ट व्हायची तुम्ही घाई कराल ना, तर त्या कामामध्ये फिनिशिंग येणार नाही. आज तुमची फिनिशिंग तशी नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही कमी नाही, त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यामधून तुम्ही शिकत आहात. आणि त्याच जी चुकी झालेली आहे ती चूक दुसऱ्या ब्लाऊजमध्ये करायची नसते. किंवा जर चूक झाली असेल, आपल्याकडे काम कमी असेल आणि आपण घरच्याच लोकांचे ब्लाऊज शिवत असू, तर आपलं स्वतःच्या ब्लाऊजला आपण थोडंफार जर असलं तर आपण सहन करून घेतो, म्हणजेच आपल्याला चालून जातं. पण कस्टमरला असं चालत नाही, कारण कस्टमरला व्यवस्थित फिनिशिंगने ब्लाऊज द्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यांनी आज सुंदर फिनिशिंग मिळवली आहे त्यांनी पण कधी ना कधी सुरुवात तर केलीच असेल ना. 0 पासूनच असते ना प्रत्येकाची सुरुवात, तेव्हा फिनिशिंग नसतेच. नंतर हळूहळू आपण ज्या वेळेस काम करत असतो त्यावेळेस आपल्याला कळत जातं, आपण कुठून ना कुठून शिकत जातो. आधी तर आपल्याला शिकायला काहीच नव्हतं, फक्त क्लास करून आपण आपली मेहनत करत राहायचो. पण आता खूप काही आहे आपल्याजवळ शिकण्यासारखं. कारण यूट्यूबवरनं खूप मैत्रिणी आपल्यासारख्या, माझ्यासारख्या खूप मैत्रिणी अशा व्हिडिओ अपलोड करत असतात आणि त्याच्यामधून खूप काही शिकवत पण असतात. तुमचं काम आज बोलत नसेल पण उद्या नक्की बोलेल. आणि हो, खूप जणी मला विचारतात, ताई ऑनलाईन क्लास घेता का? मी नेहमी एकच उत्तर देते, आता नाही. कारण मला आधी तुम्हाला माझे जे अनुभव आहेत मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. कारण तुम्हालाही समजेल की आपण ज्यावेळेस ब्लाऊजची सुरुवात, ज्या नवीन मैत्रिणी असतात सुरुवात करतात, त्यावेळेस त्यांना असं वाटतं ब्लाऊजचं काम खूप किचकट आहे आणि ते आमच्याकडनं नाही होणार, तिथेच ते थांबून जातात. आज मी जिथे आहे ते एका दिवसात नाही, ते वर्षाच्या
खूप वर्षाच्या मेहनतीतून आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, जर तुम्ही रोज मशीनवर बसत असाल, रोज स्वतःला थोडं सुधारत असाल, प्रॉब्लेम आल्यावर पळत नसाल, तर फिनिशिंग नक्की येते, हळूहळू पण पक्की. आज तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी बनलेला वाटत असेल तर लक्षात ठेवा, हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठीच आहे. कारण मी तुम्हालाच बोलते, ज्या अजूनही प्रयत्न करतात, ज्या अजूनही थांबल्या नाहीत. फिनिशिंग एका दिवसात येत नाही, पण जी येते ती आयुष्यभर टिकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सायली बुटीकला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. तर चला, अशाच एका नवीन अनुभवासोबत आणि अजून काही टिप्स सोबत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.